नमस्कार मित्रांनो. अवघे थोडेच दिवस राहिले आहेत नीट एक्झामसाठी आणि जवळपास 20च्या आसपास दिवस राहिले आहेत, 20-22 दिवस राहिले आहेत एक्झामच्या आधी. तर आता वर्षभर तुम्ही अभ्यास केलेला आहे, वर्षभर आता कॉन्फिडन्सचे विषय आहे का, किंवा एक्झामसाठी आता गरजेचं काय काय केलं पाहिजे, एक्झाम हॉलमधला एक्सपिरियन्स कसा होता, मी जेव्हा एक्झाम दिली तेव्हा माझा एक्सपिरियन्स कसा होता, एक्झाम हॉलचं वातावरण कसं असतं, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे कव्हर करेल मी. आणि जेणेकरून तुम्हाला एक्झामसाठी एक कॉन्फिडन्स किंवा एक तुम्हाला पूर्ण आयडिया असेल. जे आता फर्स्ट टाइम देणार आहेत, फर्स्ट फ्रेशर जे असणार आहेत त्यांना खूप पॅनिक होतं किंवा एक्झाममध्ये हॉलमध्ये क्लायमेट कसं असतं वगैरे, ह्यासाठी तुम्हाला एक माझा अनुभव शेअर करेल की तिथं कसं वातावरण असतं, कसं स्वतःला प्रेझेंट करायचं, एक्झामच्या 4 दिवस अगोदर 5 दिवस अगोदर कसं प्रिपरेशन करायचं, 20 दिवस राहिलेले आहेत आत्तापासून कसा माइंडसेट ठेवायचा, काय काय करणं गरजेचं आहे, आणि आपल्याला सिलेक्शन करण्यासाठी आपल्याला काय गोष्टी आत्मसात करायच्यात या दिवसांमध्ये, ह्या गोष्टी सगळ्या मी इथं कव्हर करेल जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही एक्झाममध्ये चांगला स्कोर करू शकाल. तर पहिले डोंट पॅनिक. पॅनिक का बोललो की आता पहिल्यांदा एक्झामचा डेट, आता बरेच जण अशा स्थितीत होते की एक्झामची डेट वाढेल, कोर्ट निर्णय देईल आणि एक्झाम पुढे जाईल, डेट पुढे जाईल. पण हे असं काही झालं नाही आणि परत कसं ते एक्झामची डेट सारखी चेंज होत राहिली, फिक्स नाही राहिली आणि चेंज होत राहिली नाही. कोरोनामुळे पूर्ण स्टेट चेंज झाली आहे, त्याच्यामुळे एक संभ्रम होता की एक्झाम होणार नाही होणार. त्यामुळे काही जण कसं थोडेसे रिलॅक्स राहिले, काही जणांनी सिरियस घेतलं किंवा काही जणांना वाईट वाटलं की मी अभ्यास केलेला आहे, आता मी प्रिपेअर होतो पूर्ण माझ्या एक्झॅक्ट डेटच्या दिवशी, पण आता तर चेंज झालाय, आता कसं करू. त्यासाठी मग हे सगळ्यांचा एक विचार करून जर तुम्हाला एक सांगायचं झालं गोष्ट म्हणजे पॅनिक करू नका. कारण जेव्हा असं अंधाधुंद नाही का डेट्स वगैरे येतात किंवा अचानक काहीतरी निर्णय येतो, मेजॉरली तेव्हा सगळेच घाबरलेले असतात, सगळ्यांनाच त्रास होणार या गोष्टीचा, सगळ्यांनाच तोटा होतो. किंवा काही जण ते संधी म्हणून बघतात. संधी म्हणून बघायचं कसं, कारण इकडे अशी कोरोनाची परिस्थिती, अचानक ऑनलाईन क्लासेस सुरू झाले, याच्यामुळे काय असतं, एकतर पेपर सोपा येईल, पहिली गोष्ट म्हणजे पेपर सोपा येईल, नाहीतर पेपर जरी हार्ड आला तरी मेरिट कमी राहील. कारण मेजॉरिटी तुमचे जे हाल झालेले आहेत ते सगळ्यांचे झालेले आहेत. त्यामुळे असं काही नाही की तुम्ही स्पेशली तुम्हाला ते त्रास झालेला आहे किंवा आहे, त्यामुळे सगळ्यांचे हे हाल झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त पॅनिक करू नका. या स्टेटला तुम्ही स्वतःला हे 20 दिवस जर स्टेबल ठेवू शकलात ना, तर तुमचा रिझल्ट खूप बेटर राहणार आहे. कारण बरेच जण आता हे कसं वर्षभर अभ्यास केलेला असतं, छोट्या गोष्टीला आता याला बळी पडून जातात. एक कॉन्फिडन्स नसतो, मेंटल स्टॅबिलिटी नसते, म्हणून ऐन वेळी येऊन इथंच नाही का दम सोडून देतात. वर्षभर केलेलं पूर्ण पाण्यात जाईल जर हे 20 दिवस तुम्ही स्वतःला स्टेबल नाही ठेवलं तरी. त्यामुळे पहिली गोष्ट आहे स्वतःला स्टेबल ठेवा. कारण तुम्ही जेवढं स्टेबल राहणार तेवढा तुमचा स्कोर 100% वाढणार, मी गॅरंटी देतो. तुम्हाला सांगतो, फक्त कॉन्फिडन्स, तुमचा जर कॉन्फिडन्स आणि स्टॅबिलिटी असेल तर तुमच्या एक्झाममध्ये 40 मार्क वाढतात. तुम्हाला गॅरंटी देतो 40 मार्क वाढतात. कारण असेच बरेच सिली मिस्टेक होतात, पॅनिक झाल्यामुळे पटकन दुसरंच काहीतरी मार्क होतं किंवा नाही का एकदम सिली मिस्टेक म्हणतात नाही का, मला माहित होता कन्सेप्ट पण मी चुकीचा लिहिला, कारण मला गडबड झाली किंवा काय असे कारण देऊन एखादा ते मार्क तुमचे जाणार नाही जर तुम्ही कॉन्फिडंट आणि स्टेबल राहिलात तर. पुढचं आहे की न्यू लर्निंग. म्हणजे आता 20 दिवस राहिलेत, आता लगेच कोणी लागेल म्हणतो माझं ते चॅप्टर केलंच नाही, मग सगळे चॅप्टर करायचे गरजेचं आहे. मग लगेच एखादं नवीन चॅप्टर घेऊन बसणार आणि लगेच ते करत बसणार, मग त्यात वेळ जाणार, त्यात परत एक तर परफेक्शन येणार नाही तुम्हाला, एवढं फास्ट तुम्हाला लगेच परफेक्शन येणार नाही. तुम्ही यावेळी कोणते नवीन चॅप्टर करू शकता, जर तुम्ही पॉलिमर, बायोमॉलिक्यूल असे चॅप्टर केमिस्ट्री जर केले नाहीत तर करू शकतात. किंवा जर बायोलॉजी जर तुम्हाला आता कंपल्सरी सगळं करावं लागणार, आणि जर असेल एखादा असा चॅप्टर असेल की तुम्हाला अजिबातच येत नाही, तर काय करा, बायोलॉजीसाठी त्याला फक्त वेळ द्या, फक्त रट्टा मारा किंवा वाचून घ्या नुसतं एकदा. केमिस्ट्रीचं जर असेल ना तर जे थेरॉटिकल चॅप्टर आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. आणि फिजिक्स तर मी सांगतो इथून पुढे नवीन फिजिक्स काहीच करायचं नाही, कारण तुम्हाला क्वांटिटी ऑफ क्वेश्चन्स बरोबर आले पाहिजे. तुम्हाला गरजेचं नाही, तुम्हाला दाखवायचं नाही की मला फिजिक्सला एवढे मार्क पडलेत. फिजिक्सचा मार्क कोणी घेणं देणं नाही, तुमचं ओव्हरऑल काउंट जेवढा येतो तो काउंट महत्त्वाचा आहे. त्यामुळे सध्या क्वांटिटीकडे फोकस करा, तुमची क्वालिटी, स्वतःची क्वांटिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी करा. कारण जेवढे मॅक्झिमम क्वेश्चन्स तुमचे बरोबर येतील तेवढे तुम्हाला चान्सेस जास्त असतील की नंबर लागण्याचे. आणि कसं आहे, जेवढ्या वेळा असं कन्फ्युजन स्टेट झालेली ना, मेजॉरिटी अशा वेळा एक तर पेपर सोपा आला, नाही तर मेरिट कमी राहिले. त्यामुळे स्वतःला स्टेबल ठेवा आणि याला सामोरे जायची स्वतः ताकद तयार करा. हे न्यू लर्निंग म्हणजे काही नवीन आता शिकू नका, जे आहे ते रिवाइज करायचं, जे आहे ते स्ट्रॉंग बनवायचं, ह्याच्याकडे लक्ष द्या. कारण तुम्हाला कोणती एक्झाम असेल ते तुम्हाला 100% एक्सपेक्ट करतच नाही, तुम्हाला 100% आन्सर आले पाहिजे, 100% क्वेश्चनचे आन्सर तुम्ही दिले पाहिजेत. 70%
तुम्हाला मॅक्झिमम 70% तुम्हाला नाही का आन्सर्स आले तरी तुमचा नंबर लागून जाईल, एवढं सफिशियंट असतं. तुम्हाला गरजेचं नाही 100% नॉलेज असलं पाहिजे प्रत्येकाचं. जर तुम्हाला तुम्ही म्हणाल फिजिक्स मी केलं नाही किंवा फिजिक्सचे थोडे चॅप्टर केलेत मग कसं, तर 70% ठीक आहे ना. बायोलॉजी तुम्ही कंप्लीट केलेलं असतं, केमिस्ट्री पण तुम्ही जवळपास कंप्लीट केलेलं असतं, ठीक आहे. फिजिक्सला 70 मार्क जरी पडले, 50-70 मार्क जरी असतील तरी सफिशियंट आहे. आणि तेवढंही नसेल तर मग तुम्ही जर आता फिजिक्सला नवीन वेळ देण्यापेक्षा आता तुम्ही इकडे इम्प्रूव्ह करायचं बघा, केमिस्ट्रीचे काही राहिलेले चॅप्टर्स बघा. कारण केमिस्ट्रीचा जनरली मेडिकल इंटरेस्टसाठी टफ पेपर असं काही येत नाहीये, जनरली नॉर्मलच पेपर असतो केमिस्ट्रीसाठी. तर पुढचं आहे हाऊ टू सॉल्व्ह पेपर, म्हणजे पेपर सॉल्विंग मेथड काय. कारण बऱ्याच जणांचं इथे नाही का चूक होते की पेपर सॉल्व्ह कसा करायचा, त्याच्यात थोडं चूक होते आणि त्या प्रोसेसमुळे नाही का अनुभव नसते किंवा माहीत नसते कसा सॉल्व्ह करायचा, किंवा एक जी मेथड आहे तुमची ती कदाचित बरोबर नसेल. यासाठी काय करायचं, तुम्हाला मी मेथड सांगतो, त्या मेथडनं जा तुम्हाला सोपं जाईल. कारण मेजॉरिटी तुम्हाला काय क्वांटिटी ऑफ क्वेश्चन्स बरोबर आले पाहिजे एक्झाममध्ये, हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. जवळपास म्हणजे तुम्हाला सांगतो 120 क्वेश्चन्स तुमचे बरोबर आले तर 480 मार्क्स, म्हणजे जवळपास 500 क्रॉस केले तरी तुमची पॉसिबिलिटी आहे नंबर लागण्याची. आणि कॅटेगरीमध्ये असेल तर 500 क्रॉस केलं तर तुमचा नंबर लागूनच जाईल. म्हणजे किती 180 क्वेश्चन्स बरोबर यायची गरजच नाही तुम्हाला, हार्डली 120 to 125 क्वेश्चन्स बरोबर आणायचे. त्यातले 90 क्वेश्चन्स बायोलॉजीचेच आहेत. उरलं काय, 90 क्वेश्चन्स बायोलॉजीचे, ठीक आहे. 90चे 90 नाही बरोबर येणार, 80 क्वेश्चन्स येतील तुमच्या बरोबर. म्हणजे मॅक्झिमम जे स्टार्ट टू एंड बायोलॉजी रटलेले 80 क्वेश्चन्स तुम्हाला कॉन्फिडन्स असेल, ते 80 झाल्यावर फक्त 45 क्वेश्चन किंवा 45 क्वेश्चन्स राहतात. 45 मधले 30 तरी बायोलॉजी आणि 15 फिजिक्स जरी असेल तरी सफिशियंट आहे. किंवा इकडे काही बायोलॉजीत काही कमी झाली तर केमिस्ट्रीत वाढवा, असं करा. गरजेच नाही फिजिक्सवर फोकस करायचे, त्या 10-15 क्वेश्चन पण सफिशियंट आहेत. आणि फिजिक्सचं पण तुम्हाला सांगतो की काही क्वेश्चन्स मध्ये आन्सर असतात. हे ट्रिक सांगतोय, गरजेचं नाही असं बरोबरच आहे, पण पॉसिबिलिटीज आहेत. ज्या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये 0 आन्सर असतं ते ऑप्शन मार्क करा. जर तुम्हाला फेकायचं आहे ना, तर क्वेश्चनच्या आन्सरमध्ये जिथं 0 ऑप्शन असतील, म्हणजे बी ऑप्शनला 0 किंवा सी ऑप्शन 0, कोणत्याही ऑप्शनला जर 0 असा आन्सर असेल तर बेटर आहे त्या आन्सरला क्लिक करा. कारण पॉसिबिलिटीज आहेत, जवळपास 4 मधले 2 वेळा 50% तरी पॉसिबिलिटीज आहेत ते 0 आन्सर असतं. त्यामुळे हे असं एक कन्सिडर करा फेकताना. आणि फेकताना तुम्ही फिजिक्समध्ये जास्त फेकू नका, कारण कसं आहे तुम्ही विचार करतात त्याच्या उलट काहीतरी आन्सर आलेलं असतं. फिजिक्समध्ये फेकायचं नाही जनरली. आणि कसं बायोलॉजीमध्ये तर तुम्हाला वाटलं की 80 क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह केलेत, कॉन्फिडंट आहात की तुम्हाला 80 क्वेश्चन्स आन्सर येणार आहे, तेव्हा लास्ट 10 क्वेश्चन फेका. मी गॅरंटी देतो तुम्हाला, फेका ते क्वेश्चन. कारण त्या 10 मधले तुमचे 2 किंवा 3 जरी बरोबर आले तरी पॉसिबिलिटी आहे की तुम्हाला नाही का त्याच्याकडून बेनिफिटच यावं. पण फिजिक्सचं कसं असतं, तुम्हाला येणार क्वेश्चन बरोबर असतात 15, तुम्ही फेकणार जवळपास 30 मध्ये तुमचे मेजॉरिटी चुकतात. आणि फिजिक्स हा अशा विषय की तिथं तुम्हाला मार्क खावाच लागतो. त्यामुळे कसं, जर तुम्हाला वाटते बायोलॉजीचे 80 क्वेश्चन्स तुम्ही चांगले सॉल्व्ह केलेत तर 10 क्वेश्चनसाठी घ्या ट्रायल, काही फरक पडत नाही. केमिस्ट्रीचे तुम्ही जवळ वाटते तुम्ही 35 सॉल्व्ह केले चांगले, तुम्ही नाही का पुढच्या क्वेश्चन्सला ट्राय करा. पूर्ण फेकू नका, केमिस्ट्रीचं फेकू नका, पूर्ण ट्राय करा. जे तुम्हाला डाऊटेड वाटते ते सॉल्व्ह करा. आणि बायोलॉजीचं 80+ जर जात असेल, तुमचे आन्सर्स बरोबर असेल असं वाटत असेल तर पुढचे 10 तुम्ही फेकू शकता. अशा पद्धतीने प्रयत्न करा. आता पेपर सॉल्विंग मेथडमध्ये सांगेल की पेपर सॉल्व्ह करताना 3 वेळा पेपर सॉल्व्ह करायचा. तुम्ही म्हणाल 3 वेळा पेपर का सॉल्व्ह करायचा, एक वेळेस पॉसिबल होणार नाही. सांगतो तुम्हाला, पेपर सॉल्व्ह करताना कसं असतं, एकदा पेपर तुम्ही सॉल्व्ह करायला सुरुवात केली तर बायोलॉजी समजा कोणी फिजिक्सपासून स्टार्ट करतं, कोणी केमिस्ट्रीपासून, कुणाचं बायोलॉजी असेल ते कुठूनही स्टार्ट करा, तुमच्या कम्फर्ट नसेल. पण बेटर आहे की तुम्ही बायोलॉजीपासून सुरू करा. कारण बायोलॉजी थेरॉटिकल आहे आणि कसं असतं, एक तुमचं गेल्या थेरॉटिकल नॉलेज पटकन निघून जाईल, त्यामुळे एक कटकट तुमची निघून जाईल, अशा टाईपचं एक सुरुवात करा. जेव्हा बायोलॉजी तुम्ही सॉल्व्ह करणार तर पहिल्या ट्रायलमध्ये किंवा पहिल्या कसं सॉल्व्ह करायचं ते एक सांगतो. दुसऱ्या ह्यात कसं आणि तिसऱ्या ह्यात कसं. पहिल्या ह्याच्यात सॉल्व्ह कसं करायचं की जे तुम्हाला आन्सर त्याचे येत आहेत, ते तुम्ही कॉन्फिडंट आहेत 100% याचं आन्सर हेच आहे, आणि पूर्ण ऑप्शन्स वाचल्याशिवाय आन्सर द्यायचं नाही. मोठी गल्लत तिथे होते की पूर्ण तुम्ही ऑप्शन्स वाचत नाहीत आणि त्याच्या अगोदरच मार्क करून टाकतात. मोठी प्रॉब्लेम तिथंच होतो. त्यामुळे पूर्ण ऑप्शन्स वाचा मग आन्सर लिहा. ते पूर्ण आन्सर लिहा, जवळपास पूर्ण 90 क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट करा, पूर्ण वाचून घ्या, अटेम्प्ट करा पूर्ण क्वेश्चन्स. आणि जे तुम्हाला 100% वाटते बरोबरच आहेत ते क्वेश्चन्स तुम्ही मार्क करा, तिथेच मार्क करा. राऊंड करायची गरज नाही, तुम्ही ते मार्क करा फक्त की हे याचं क्वेश्चनचं असं आन्सर असतं. जे डाऊटेड आहेत त्यांना सेपरेट काहीतरी तुम्ही सिम्बॉल द्या. त्याला ज्यांना डाऊटेड आहेत, जे तुम्ही नंतर विचार करणार आहेत, आणि जे तुम्हाला टफेस्ट वाटते त्याला एक वेगळा सिम्बॉल द्या. असे करता तुमचे पूर्ण बायोलॉजी सॉल्व्ह झाली. म्हणजे पहिल्या अटेम्प्टमध्ये 50 जरी क्वेश्चन्स तुमचे सॉल्व्ह झाले बायोलॉजी, आणि कसं तुम्ही 11वी 12वी पूर्ण रीड केलेलं असेल, पूर्ण परफेक्ट केलं असेल तर 50 क्वेश्चन्स तर तुम्हाला येणारच. 100% तुम्हाला 50 क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार. उरले कोणते 40 क्वेश्चन. 40 क्वेश्चन मध्ये कसे असणार,
त्यात काही डाउटेड असणार आणि काही तुम्हाला डिफिकल्ट वाटणारे असणार. सेम मग आता बायोलॉजी झालं त्याला झटत बसायचं नाही, लगेच केमिस्ट्रीकडे आहे. केमिस्ट्रीला सेम प्रोसिजर करा, जे तुम्हाला इझिली आन्सर येतात ते काढा. आणि कसं आहे, केमिस्ट्रीमध्ये काही आन्सर येतात पण ते खूप कॅल्क्युलेटिव्ह असतात, असं जे वाटतं त्याला पण डाउटेड म्हणून ठेवा त्याला, कारण की ते तुमचा वेळ खाणार आहे. तुम्हाला कसं नंबर ऑफ क्वेश्चन्स बरोबर आणायचे, तो क्वेश्चन नाही बरोबर आणायचे, पर्टिक्युलर तो क्वेश्चन बरोबर आला की तुम्हाला खूप चांगले मार्क पडणार असं नाही. त्यामुळे तुम्ही काय करा की नंबर ऑफ क्वेश्चन्सच्या मागे लागा. तर तुम्ही स्टार्टला पहिल्या अटेम्प्टमध्ये की जे तुम्हाला इझिली येतात ते करा, जे डाउटेड आहे त्याला राऊंड करा, आणि तिसरं जे डिफिकल्ट वाटतात त्याला एक वेगळं सिम्बॉल द्या. असं हे फिजिक्सला करा. जवळपास हे सगळं झालं ना, तुम्हाला एक कॉन्फिडन्स मस्त येईल. कारण तुम्हाला एक अंदाज आला असेल की 50च्या आसपास मी बायोलॉजीचे सॉल्व्ह केलेले आहेत, 25च्या आसपास मी केमिस्ट्रीचे सॉल्व्ह केलेले आहेत, आणि 10 ते 15च्या आसपास मी जवळपास फिजिक्सचे सॉल्व्ह केलेले आहेत. एवढे तर क्वेश्चन्स येणार जर तुम्ही प्रामाणिकपणे पूर्ण अभ्यास केला. म्हणजे 50 याचे जवळपास 25, 75 आणि 50 जवळपास 90 क्वेश्चन्स तुमचे झालेले असणार. म्हणजे 360 मार्क्स तर तुमचं कंप्लीट झालेले आहे. पुढची स्ट्रगल आहे तुमची फक्त पुढच्या 35 क्वेश्चन्स, म्हणजे 500 तुम्हाला क्रॉस करायचं, तर पुढचे 35 क्वेश्चन्ससाठी स्ट्रगल आहे तुमची. ह्या पुढच्या 35 क्वेश्चन्स कशातले आहेत, एक डाउटेड आहेत तुमच्या लिस्टमधले, आणि दुसरे म्हणजे एक कठीण मानले जाणार आहेत. तर अजून तुम्ही राऊंड केलं नाही पेपरमध्ये, तर आता काय करणार, डाउटेड क्वेश्चन्सला एकदा बघा. आणि खूप वेळ घालवायचा नाही, डाउटेड क्वेश्चन्सला पण खूप वेळ घालवायचा नाही. म्हणजे खूप ते बघत बसायचं येते की नाही येत. तुम्हाला डाउटेड थोडं डोकं लावा, तुम्हाला पॉसिबिलिटी वाटते की येत असेल आन्सर तर इझिली तर निघून जाईल, ते काढून येईल तुम्ही. आणि जेव्हा आता सेकंड अटेम्प्टमध्ये तुम्ही डाउटेड आणि डिफिकल्ट सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार, तर डाउटेडमध्ये तुम्हाला वाटतं की आता ह्याला अजून वेळ दिला पाहिजे, त्याला परत वेगळा सिम्बॉल करा किंवा काहीतरी करा, त्याला लॅग ठेवा तिथेच. आणि जे त्या डाउटेड मध्ये सॉल्व्ह होतात ते सॉल्व्ह करून घ्या, जे डिफिकल्ट मधले सॉल्व्ह होते ते डिफिकल्ट मधले सॉल्व्ह करून घ्या. असंच बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स म्हणजे टोटल 90 क्वेश्चन झाले. जवळपास हे डाउटेड मधून आणि डिफिकल्ट मधून सेकंड अटेम्प्टला तुमचे 15 तरी सॉल्व्ह होतील, 15 किंवा 20 तरी सॉल्व्ह होतील. ज्यांचे जर अजून उलट तुम्हाला कॉन्फिडन्स असेल अजून जास्त सॉल्व्ह होतील. म्हणजे जवळपास 110 ते 15 क्वेश्चन तिथेच सॉल्व्ह होणार तुमचे. जवळपास 110 ते 15 जरी क्वेश्चन सॉल्व्ह झाले की तुम्ही मग आता काय करा, राऊंड करायला सुरुवात करा. कारण कसं आहे, काही जण काय करतात, एकदम एंडला सुरुवात करतात राऊंड करायला, मग चुका होतात. आणि राऊंड करताना खूप लक्ष ठेवून एक क्वेश्चनचा सॉल्व्ह करा, एक क्वेश्चनचा आन्सर लिहिताना तुम्ही विचार करून करा. कारण एक जर तिथं चुकला तुमचा तर तुम्हाला त्याचं नुकसान होणार आहे, हे लक्षात ठेवून करा. तर सेकंड अटेम्प्टमध्ये तुमच्यासोबत डाउटेड काही सॉल्व्ह होतील, मेजॉरिटी डाउटेड वाले सॉल्व्ह होतील, आणि इझी वाले तर तुमचे ऑलरेडी झालेले आहेत. आता फक्त डिफिकल्ट वर राहिले. मग आता जेवढा वेळ उरलेला आहे ना, तर तेवढ्या उरलेल्या वेळात डिफिकल्ट क्वेश्चनला टार्गेट करा, जेणेकरून तुमचे मार्क्स आता वाढा. आता फक्त कसं, तुम्हाला एकदा बेस क्रिएट झाला, आता तुम्हाला प्रॉपरली कॉन्फिडन्स आलाय की मी आता MBBSच्या आसपास आहे. कारण जेव्हा तुम्ही 115 ते 120 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करणार आहेत, चांगले कॉन्फिडेंटली तुम्हाला वाटतं माझ्या बरोबर येणार आहे, तेव्हा तुम्ही कॉन्फिडंट आहात की तुमचा नंबर तर लागणार आहे. आता राहिले कस तुम्हाला कॉलेजचा, बेटर तर चांगल्यातले चांगलं कॉलेज, आणि शेवटच्या क्षणांपर्यंत कस लावून प्रयत्न करायचा. कारण आता ऑलरेडी तुमचे 2 स्टेप्स कंप्लीट झालेले आहेत, तुम्ही राऊंड पण केलेले आहेत. आता पुढचा कस फक्त तुमचा परफेक्ट 100% माझा नंबर लागावं आणि बेटरमधलं बेटर कॉलेज मिळावं, यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुम्ही ते सोडून आता फक्त जास्तीत जास्त प्रयत्न करा की कसं तुम्हाला आन्सर येतं. आणि कसं आहे माहिती आहे का, असं काही ठिकाणी होतं पण, अशी पॉसिबिलिटीज पण आहेत. कुणी रिस्क घेऊ नका. कुणा समजा आसपास जर कुणी मदत केली तर ठीकच आहे, तो वाटलं पॉसिबिलिटीज आहेत तशा तर बघा काही. कारण मेजॉरिटी काय आहे की जर तुम्हाला जमत असेल तर कोणीही रिस्क घेऊ नका. आणि मी कुणाला सजेस्ट नाही करणार की असं कुणाची मदत घ्या, झाली तर चांगलंच आहे. अशा क्वेश्चनची त्याला एखादा सांगा तुम्हाला एखादा सांगा. तुम्हाला कसं तिथं त्याच्याशी कॉम्पिटिशन नाही करायचं की तो येणार का नाही तो. आणि असेच बरेच सेंटर बघितलेले आहेत जिथं आसपास थोडं मदत होते. गरजेचं नाही, कॉपी हे खूप चुकीचं आहे, मी सजेस्ट करणार नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमचं यूज करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही पेपर जर सॉल्व्ह केला तर खूप इझिली तुम्हाला नाही का ते मार्क्सचे चान्सेस वाढण्याचे चान्सेस आहेत. आणि मेजॉरिटी काय होतं, मेंटॅलिटी असते की एक्झाम हॉलमध्ये जाण्याच्या अगोदर तुम्हाला जवळपास 2-2.5 तास नाही का तुम्हाला असंच थांबावं लागणार, की तिथं नाही का तुम्ही काही करत नसतात, पॅसिव्हली बसलेले असतात. त्यावेळेस तुमच्या डोक्यातले विचार तुम्ही करा. आसपास कोणतरी बसलेलं असेल तर एखाद्या क्वेश्चनचा विचारतो, हे येते का तुला, मला डाऊट वाटते, तेव्हा तुम्हाला आठवत नाही. नंतर मग म्हणतो हे आठवत नाही मला, तर कसं काय येणार आहे मला बाकीच्या क्वेश्चन्स. एवढं सिंपल त्यांना विचारलं, हे मी विसरलो. ह्यांना कॉन्फिडन्स लूज होतो. आपल्या साईडचा काही जरी डिस्कस करत असेल तर त्याच्याकडे इग्नोर करा. कारण कसं, ते आलं तर तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल, पण नाही आलं तर तुम्ही डिप्रेशन येईल परत त्या गोष्टीचा. आणि तुम्हाला एक्झामच्या अगोदर फक्त कॉन्फिडंट राहायचं. तुम्हाला सांगितलं एक्झाममध्ये कॉन्फिडंट आणि जर स्टेबल राहिला तर तुमचे 40 मार्क नक्कीच वाढणार आहेत. तुम्ही ते गरजेचं आहे. त्यामुळे सिली मिस्टेक त्यामुळे कमी होणार. त्यामुळे त्या कॉन्फिडन्सला तुम्ही जास्त फोकस करा. नंतर कट ऑफ.
कट ऑफ कसा येईल, कट ऑफ कसा राहील. मेजॉरिटी असंच होतं की अशा काही अडचणी आलेल्या आहेत का, पॅन्डेमिक आहे, जवळपास महामारी, अचानक सगळं शेड्यूल चेंज झालेलं आहे, एक्झामचं कसं होणार हे माहीत नव्हतं, किंवा बरेच जण आशेवर होते की एक्झामचे डेट वाढणार आहे, असं हे सगळे होतं. त्यामुळे अशा वेळी जनरली काय होतं, खरंच सरकार पण आता विद्यार्थ्यांचा विचार करूनच क्वेश्चन पेपर काढत असतं. त्यामुळे मे बी पॉसिबिलिटी आहे क्वेश्चन पेपर इझी येईल, आणि जर डिफिकल्ट आला तर मेरिट कमी राहील, असे पण पॉसिबिलिटीज आहेत. त्यामुळे आता तुमचा खरा कस आहे, आता फक्त ताकद लावा तुम्ही, सगळं काही शक्य आहे. त्यामुळे कट ऑफ थोडासा कमीच राहील मला तरी असं वाटतं, आणि जर पेपर डिफिकल्ट आला तर कमीच राहील, पण जर मोस्टली पेपर इझी येईल. त्यामुळे तुम्ही काही सोडू नका, जे जे पॉसिबिलिटी सगळे वाचून घ्या. सगळं तुम्हाला बायोलॉजीला तुम्ही रट्टा मारलाच आहे, बायोलॉजी कंपल्सरी वाचाच, बायोलॉजीला वाचल्याशिवाय पर्याय नाही. आणि तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त डिफिकल्ट जाणार आहे, तुम्हाला रिव्हिजनमध्ये सांगतो बायोलॉजीचं कसं असतं. त्यानंतर माझा नंबर लागेल का, ज्याच्या मनात येतं ना माझा नंबर लागेल का, ह्या 20 दिवसांमध्ये मी सांगतो तुमचा नंबर नाही लागणार. कारण कसं तुम्ही माझा नंबर लागेल का हा विचार करतात, तर तुम्ही विचार करतात मग आता तुम्ही फ्युचरचा विचार करता, फ्युचरचा विचार करताना मग तुम्हाला ना मग पॉसिबिलिटी आहे का लागेल का नाही. मग माझ्या तर क्लासमध्ये मी टॉप करू शकलो नाही, मी काय एक्झाममध्ये टॉप करू शकणार, नॅशनल लेवलची एक्झाम आहे कसं टॉप करू शकणार आहे, हा विचार तुम्हाला नर्वस करत राहून तुम्हाला खंगून टाकेल, आणि तुम्हाला एकदम डिप्रेशनमध्ये नेऊन तुम्हाला अभ्यासापासून दूर नेईल. आणि अशी कोणतीच गोष्ट तुमच्या जवळ नसली पाहिजे जे तुम्हाला अभ्यासापासून दूर करेल. सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे. त्यामुळे हा विचार सोडा माझा नंबर लागेल की नाही येत. महेंद्रसिंग धोनीने सांगितलं होतं तुम्ही रिझल्टपेक्षा प्रोसेसवर फोकस करा. तुमची प्रोसेस जर परफेक्ट झाली तर रिझल्ट 100% येणार. त्यामुळे तुम्ही प्रोसेसवर फोकस करा. तुम्ही हा विचारच करू नका माझा नंबर लागेल नाही लागेल, हा विचार तुम्हाला गहू नये. सध्या तुमच्यासाठी खूप चुकीचा विचार आहे की माझा नंबर लागेल, हा विचारच नाही करायचा. माझं किती राहिलंय मला किती रिव्हिजन करायचे, हाच तुमच्या लक्षात पाहिजे. तुमच्या प्रोसेसवर तुमचा फोकस पाहिजे. त्यानंतर क्वांटिटी, तुम्हाला क्वांटिटी सांगतो. आता ते जनरली बोलतात क्वालिटी इज बेटर दॅन क्वांटिटी, पण इथे हे तुम्हाला नंबर लागण्यासाठी क्वांटिटी ऑफ क्वेश्चन्स बरोबर आले पाहिजेत. गरजेचं नाही तुम्ही नाही का सगळ्यात डिफिकल्ट क्वेश्चन सॉल्व्ह केला का, गरजेचं आहे तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन्स किती जास्त सॉल्व्ह केले. त्यामुळे तुम्ही क्वांटिटीकडे लक्ष द्या. जेव्हा तुमचा माइंडसेट जेव्हा एक्झाममध्ये गेलं तेव्हा क्वांटिटीकडे पाहिजे, आणि जेव्हा एक्झामच्या आधी क्वालिटीकडे पाहिजे. एक्झामच्या आधी क्वालिटीकडे का, कारण कशावर क्वेश्चन्स येणार आहेत. तुम्हाला सांगतो बायोलॉजी डिफिकल्ट जाणार, बायोलॉजी तुम्ही रिव्हिजन चांगलं करा, कारण बायोलॉजीला वेळ लागतो रिव्हिजन करण्यासाठी. तर तुम्ही मेजॉरिटी तुमचा फोकस क्वांटिटीकडे पाहिजे. नंबर ऑफ चॅप्टर्स मी कसे कव्हर करेल, मॅक्झिमम चॅप्टर कसे कव्हर करता येईल ह्याच्याकडे टार्गेट पाहिजे तुमचं. त्यानंतर रिव्हिजन कशी करायची तुम्हाला सांगतो. तुम्हाला एक्झामच्या आधी सगळ्यात जास्त डिफिकल्ट जाणार बायोलॉजी रिवाइज करणं, कारण बायोलॉजी खूप वास्ट आहे, थेरॉटिकल स्टार्ट टू एंड सगळं थेरॉटिकल आहे. केमिस्ट्रीमध्ये कसं इनऑर्गॅनिक थोडं थेरॉटिकल आहे, कन्सेप्च्युअल आहे ऑर्गॅनिक, आणि फिजिकलमध्ये थोडंसं सॉल्विंग आहे. त्यामुळे ह्याला कमी वेळ लागतो. फिजिक्सला त्यापेक्षाही रिवाइज करायला वेळ कमी लागतो, कारण जनरली फक्त फॉर्म्युला मॉडिफिकेशन, फॉर्म्युलाज आणि त्याचे डेरिव्हेशन्स असतात. त्यामुळे सगळ्यात कमी वेळ रिव्हिजनसाठी लागतो फिजिक्सला, त्यानंतर केमिस्ट्रीला, आणि सगळ्यात जास्त वेळ लागतो बायोलॉजीला. त्यामुळे बायोलॉजी काय करा तुम्ही, आता हे 20 दिवस राहिले, बायोलॉजीचं तुम्ही एक शेड्यूल बनवा, दररोज त्याला किती वेळ देणार, आणि एक्झामच्या अगोदर 3 वेळा तुमचं कम्प्लिटली स्टार्ट टू एंड बायोलॉजी वाचून झालं पाहिजे. कधी कधी होतं कसं तुम्ही वाचायला बसलात ना, पॉसिबल होत नाही, कंटाळ होतो, बोर होतं, किती तर तेच थिअरी वाचू बोर व्हायला लागले मला असं वाटतं ना, तुम्ही त्यावेळेस काय करा, तुम्ही उठू नका तिथून, फक्त स्टार्ट टू एंड चॅप्टर कव्हर करा. म्हणजे कसं तुम्हाला प्रोसिजर दिलेली ती कंप्लीट करायची तुम्हाला प्रोसेस. आणि कसं करायचं, तुम्ही स्टार्ट दरवेळेस रिव्हिजन करताना पहिल्या चॅप्टरपासून स्टार्ट करत असताल ना, ठीक आहे, पहिल्या वेळेस पहिल्या चॅप्टरपासून सुरुवात करा, दुसऱ्या वेळेस शेवटच्या चॅप्टरपासून स्टार्ट करा, आणि तिसऱ्या वेळेस परत सेंटर टू पेरिफेरी जा. अशा प्रकारे 3दा तुमचं जर रिवाइज झालं, तुमचं बायोलॉजी वाचून झालं ना, तुम्हाला सांगतो एनसीईआरटीतले लाईन टू लाईन क्वेश्चन्स तुम्हाला जवळपास 70% असतील, की थोडंफार मॉडिफिकेशन करून किंवा एनसीईआरटीचे लाईन सोबत आलेले आहेत, असे जवळपास 70% क्वेश्चन असते. त्यामुळे तुम्हाला ते 3 वेळा वाचलं ना, हे गरजेचं कशासाठी आहे, कारण ह्याच्यातूनच तुम्हाला सगळे पॉसिबिलिटी आहेच. किती जवळ म्हणजे आहेत चॅप्टर तसे जास्त, पण पॉसिबल आहे ते कव्हर करणं, आणि ते तुम्हाला जर नंबर लावायचं तेवढं कष्ट तर तुम्हाला करावं लागणार. तर 20 दिवस राहिले, ते ह्या 20 दिवसाच्या अगोदर कसं करायचं, की स्टार्ट टू एंड तुम्ही आता 20 दिवसाला डिवाइड करा. एक्झामच्या 2 दिवस अगोदरचा कोणताच प्लॅन बनवू नका. असं कन्सिडर करा, एक्झामच्या 2 दिवस आधी तुम्हाला अभ्यास करताच येणार नाहीये, या माइंडसेटनं तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा, की एक्झामचे 2 दिवस अगोदरचे 2 दिवस पूर्ण सोडून द्या, आणि मग प्लॅन बनवा. म्हणजे 18 दिवसाचा प्लॅन बनवा. तर 18 दिवसाचा प्लॅन बनवल्यानंतर 6 दिवस असे येतात तुम्हाला बायोलॉजीसाठी. तर पहिल्या वेळेस तुम्हाला बायोलॉजी पूर्ण वाचायला 6 दिवस घ्या. पुढचे सेकंड रिव्हिजनला तुम्हाला 6 पेक्षा कमी दिवस लागणार आहे, पण तरी पण तुम्ही 6 मध्ये डिवाइड करा, कारण त्याच्यात काही पॉसिबिलिटीज असतील की फिजिक्सचं तुम्हाला जर जास्त काही रिव्हिजनला वेळ लागला, केमिस्ट्रीला जास्त वेळ लागला, तर तुम्हाला ते टॅली करता यावं, त्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेट करता त्याचं नियोजन करता यावं. म्हणजे आता तुम्ही पूर्ण बघा, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याला तुम्ही 3 रिव्हिजन दिल्या पाहिजेत. 6 दिवसाचं तुम्हाला डिव्हिजन करा. तर पूर्ण 18 दिवस आपल्याला घ्यायचं नाहीये, 15 दिवसातच उरकायचं आहे.
15 दिवसातच पूर्ण उरकायचं, किंवा तुम्ही जसं जसं आता काही जणांना 20 नेक्स्ट एक्झामला कधी जर व्हिडिओ बघणार असाल हा, तेव्हा कसं असेल तर 30 दिवस राहिले असतील, तुम्ही 30 दिवस असले थोडे दिवस कमी घ्या, म्हणजे जनरली तुम्ही 6 मध्ये डिवाइड केलं, प्रत्येक सब्जेक्टची एक रिव्हिजन 6 दिवसात झाली पाहिजे. असे 3 सब्जेक्ट म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याचे 6 दिवसात तुमची रिव्हिजन झाली पाहिजे. तर बायोलॉजी तर वाचायचं कसं आहे, जर बायोलॉजी जर होत नाही ना तर काय करायचं, सकाळी सकाळी लवकर उठून नाही का बायोलॉजी पूर्ण एकदा वाचून घ्यायचं, जेवढं तुम्ही आज ठरवलं तेवढं. म्हणजे 6 दिवसात तुम्ही चॅप्टर डिवाइड केले, किंवा समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल 30 चॅप्टर असतील तर 5 चॅप्टर दररोज ठरवलं तुम्ही, तर 6 दिवसात पूर्ण सिलेबस एक पूर्ण चॅप्टर पूर्ण त्या सब्जेक्टचा पूर्ण सिलेबस रिवाइज होईल. पुढच्या वेळेस 6 दिवस लागणार नाहीत तुम्हाला, 6 पेक्षा कमीच दिवसात रिवाइज होणार, आणि ते तुम्ही ट्राय करा कमीच दिवसात होईल म्हणून. आणि त्याचे उरलेले दिवस बाकीच्या काही सब्जेक्टला वाटतंय तुम्हाला ह्याला जास्त वेळ द्यायची गरज आहे, तिथे तुम्ही रिव्हिजनला द्या, म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल. आणि थर्ड रिव्हिजनला तर तुम्हाला एकदम कमी याच्यात रिवाइज होईल. आणि त्यानंतर जे तुम्हाला सांगितलं 15 दिवसात तुम्ही आवरणार आहेत पूर्ण, 15 दिवस झाल्यानंतर 3 दिवस पुढचे उरतात ना, त्यात परत एकदा तिन्ही सब्जेक्ट रिवाइज करायचा प्रयत्न करा फास्टली, जेवढं होईल तेवढं पॉसिबल. आणि एक्झामच्या 1 दिवस अगोदर तर शक्यतो तुम्ही, मला तर वाटतं केमिस्ट्री आणि फिजिक्सलाच रिवाइज करा, बायोलॉजी थोडंसं दूर ठेवा, कारण की बायोलॉजी कसं वाचून वाचून किती वाचणार आहेत तुम्ही, त्यापेक्षा हे फॉर्म्युलेज रिवाइज करा, हे करा. आणि जेवढं काही वाटलं जे डिफिकल्ट चॅप्टर वाटते बायोलॉजीचे ते रीड करा. आणि मेजॉरिटी हे प्रॉब्लेम येतो की तुम्हाला झोप लागत नाही एक्झामच्या अगोदर, त्यामुळे झोप लागण्यासाठी तुम्ही भरपूर जेवा, आणि कुणीतरी सोबत घेऊन जा, तुमच्या सेंटरच्या तिथे तुम्हाला कोणीतरी सोबत घेऊन जा की जे कोण तुम्हाला उठवेल, तिथे तुमची काळजी घेईल. त्याच्या अगोदर तुम्ही स्वतःवर कुणावर तरी राहा डिपेंडंट. तुम्ही अलर्ट जास्त राहण्यापेक्षा त्या दिवशी पॅसिव्ह राहणं गरजेचं. एक्झामच्या आधी तुम्ही एक्झामच्या आधी जेवढं पॅसिव्ह राहाल, तुमची झोप जेवढी जास्त होईल तेवढं तुम्ही कॉन्फिडंट असाल, तेवढा जास्त तुमचा परफॉर्मन्स राहील. आणि एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला सांगितलं कुणी काही बोलत असेल आपलं फोकस नाही, आणि खूप एकटं पण नाही राहायचं, थोडासा गप्पा मारायचा, अदर दॅन अभ्यास गप्पा मारा. कारण तुम्ही ते थोडंसं नॉर्मल वाटेल की थोडंसं इकडचे तिकडचे गप्पा, कुठला मित्र भेटला त्याला थोडासा गप्पा मारा, आणि तो तुम्हाला एक असं कॉन्सन्ट्रेट करून ठेवू नका, जास्त त्रास होईल त्याचा. कॉन्सन्ट्रेट कुठे करायचं, कारण तुम्हाला सांगतो ह्युमन मेंटॅलिटी आहे, जास्त वेळ एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट राहू शकत नाही माणूस, आणि ते आपल्याला करायचं नाही. आणि तुम्ही नवीन असाल तर ते प्रयत्नही करू नका, थोडंसं स्वतःला रिलॅक्स ठेवा. आणि जेव्हा एक्झाममध्ये जाल तेव्हा फुल कॉन्सन्ट्रेट ठेवा. स्टार्टचे 2.5 घंटे आसपास बघायचं देखील नाही. एकदा पेपर सुरू झाला की स्टार्टचे पूर्ण 2.5 तास कंटिन्युअसली ते पेपरकडे लक्ष द्यायचं. आणि लास्टच्या हाफ आवरमध्ये काही होते पॉसिबिलिटी किंवा डिफिकल्ट क्वेश्चन्स कसे त्याचे आन्सर आणायचे ह्याच्यावर तुम्ही हे करा. आणि जसं काही तुम्हाला काही वाटत असेल अजून कोणत्या पॉईंटवर तुम्हाला फोकस करायचं आहे, एक्झामचं कसं काय असणार आहे, हे सगळे मला कमेंटमध्ये कळवा काय करायचं. आणि हे ज्या मुलांपर्यंत ज्यांना गरजेचं आहे, जे एक्झामला जाणार आहे, तुमच्या आसपासचे तुमच्या जवळचे कोणी पण असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा या गोष्टी, जेणेकरून त्यांच्यापर्यंत शेअर करा व्हिडिओ, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या जातील आणि सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना मदत होईल. आणि तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी खूप शुभेच्छा, तुम्ही नक्कीच करू शकताय. आणि हीच वेळ आहे करायची जे तुम्ही वर्षभर नाही केलेलं पण आत्ता पण पॉसिबल आहे. कसं एखाद दिवस मेरिट अजून कमी राहिलं ना, तुम्हाला ही रिग्रेट नसावी उद्या जाऊन की नाही का मी थोडं केलं असतं तरी लागला असतो. कारण की टॉपरला पण मार्क कमी पडले, टॉपरने पण ह्याच्यामध्ये तो डिफ्लेक्ट झाला आणि त्याने अभ्यास सोडून देऊन दुसरं केलं, त्याला तर माझ्यापेक्षा कमी पडले, त्याला माझ्यासारखे मार्क पडले. जर मी थोडं जास्त केलं असतं मला मार्क पडले, ही रिग्रेट नसली पाहिजे. ते कसं असतं की तुम्ही म्हणतात नाही का मला सक्सेस भेटली की फेल्युअर भेटली रडत बसायचं, आयुष्यभर रिग्रेट बसायचे. कसं आहे कोणतीही गोष्ट करताना ना ती एवढी परफेक्टली करा, एवढं त्याला जीव लावा तुम्ही, ती झालीच पाहिजे. आणि एकदा झाल्यानंतर फक्त तुम्ही एक विचार करा की मी माझं 100% दिलं का, मी माझं 100% दिलं का. त्याचं उत्तर जर हो असेल तर तुम्ही जिंकलायत. गरजेचं नाही तुम्ही तिथे जिंकला पाहिजे आणि गरजेचं नाही तुम्ही याच एक्झाममध्ये जिंकलं पाहिजे. भविष्यात असे भरपूर एक्झाम असेल त्यात तुम्हाला सामोरं जायचंय आणि त्याच्यात तुम्हाला जिंकणार असताल. पण सध्या काय आहे की तुम्ही तुमचं 100% दिलंय का हे महत्त्वाचं. जर तुम्हाला तुमचं जर उत्तर हो असेल ना एक्झाम झाल्यानंतर तर तुम्ही जिंकलात, आणि जर तुमचं नाही असेल ना तर तुम्ही स्वतःला फसवलं, मी असं सांगेल. त्यामुळे चांगला प्रिपरेशन करा. काही अडचणी असताना मला सांगा, त्यावर मी माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा प्रयत्न करेल आणि चांगला पेपर लिहा. ऑल द बेस्ट. धन्यवाद.